अखंडानंदरूपाय सौविज्ञानप्रदायिने भवध्वान्तदिनेशाय गुंडाक्षगुरवे नमः। आता माझ्या भावा अंतराय तुझीवा आदी भागाती करीतो तुझे नाम उच्चारितो दृढ माझे मन येथे राखावे बांधो आले भागाती करीतो तुझे नाम उच्चारितो तुका म्हणे वाटे नका फुटो देऊ फाटे आले भागाती करीतो तुझे नाम उच्चारितो विठ्ठल। आता माझ्या भावा अंतराय नको देवा आली भागाती करीतो तुझे नाम उच्चारितो वदवावी वाणी माझी पांडुरंगा सर्व
वदवावी वाणी माझी पांडुरंगा वाक पुष्पे संता समर्पीन सर्व संकटांचा तुम्हा परिहार झाला वामी भार पांडुरंगा आता माझ्या भावा अंतरायन को दिवा आली भागाती करीतो तुझे नाम उच्चारितो. चालू असलेल्या या अखंड हरिनाम उत्सवामध्ये त्याचबरोबरीने या ठिकाणी या हरिनाम उत्सवामध्ये रामनामाचाही गजर होतोय. रामायणाची ही सेवा या ठिकाणी संपन्न होते. त्याच्या निमित्तानं आजच्या या 6व्या दिवसाच्या कीर्तनाच्या सेवेसाठी म्हणून जगद्गुरु संत श्रेष्ठ तुकाराम महाराजांचा मागणीकर प्रकरणातला असा हा अभंग निवडलेला आहे. मागणीकर प्रकरणातला जरी हा अभंग असला तरी ही मागणी तुकाराम महाराजांची ही निराळ्या पद्धतीची आहे. कोणत्या पद्धतीची मागणी आहे तर क्षेम परिपालन रूप मागणी प्रकरणातला हा अभंग. विठ्ठल संतांचं मागणं देवापाशी असतं. कोणत्याही गोष्टीची मागणी संतांना जर कोणत्याही गोष्टीची गरज असेल तर संत महात्मे भक्त हे देवाला सोडून इतरांच्या समोर हात पसरणारे नसतात. काय आहे माय बापाच्या समोर हात पसरावा लागतो. शेजारच्या समोर दुसऱ्या समोर हात पसरून कोणत्याही लेकराचं आजपर्यंत कल्याण झालेलं नाही. त्याच पद्धतीत विचार करा. तो श्रीकृष्ण तो श्री विठ्ठल आहे का नाही आपला श्रीकृष्ण माता श्रीकृष्ण पिता आहे का नाही. तो आमचा माता पिता आहे आणि जर तो माता पिता असेल तर त्या माता पित्याच्या समोर असणारी ही लेकरं जी संत महात्मे भक्त या संज्ञेने आपण त्यांना संबोधतो तर अशा असलेल्या सगळ्या भक्तांची जर काही मागणी असेल तर ती त्या परमात्म्याला सोडून मागणी असते का. कोणत्याही पद्धतीमध्ये विचार करा. सगळ्या संतांच्या प्रमाणाचा विचार करा. कोणताही संत महात्मा देवाला सोडून संसाराकडे कोणतीही मागणी करत नाही. विठालो एक तुझ प्रती आहे देशील तरी बाही पांडुरंगा. पांडुरंगा तुझ्याकडे आमचं एक मागणं आहे देतोस का बघ. तुला जमतंय का. जमत असलं तर दे. अशा स्वरूपाने अगदी रडिवाळा पद्धतीने संत महात्मे देवापाशी मागणी करत असतात. मागणीच्या प्रकरणाचा विचार केला तर मागणीमध्ये संत महात्म्यांनी देवाच्या ठिकाणी नानाविध पद्धतीच्या मागण्या केल्या. दुर्बुद्धीते मना कदा नको नारायणा आता जैसे करी आमच्या ठिकाणी दुर्बुद्धी प्राप्त होऊ नये अशा स्वरूपाची सुद्धा मागणी केली का केली नाही. निश्चित पद्धतीत संतांनी मागणी केली. कोणासाठी मागणी केली. आपल्याला मागायचं कळत नाही म्हणून संत महात्मे स्वतःच्या मुखामध्ये सगळ्या असलेल्या गोष्टींचा स्वीकार करतात. स्वतःच्या ठिकाणी ती भूमिका साकार करतात आणि त्या असलेल्या भूमिकेतून मागणीचा विचार करतात. आपल्याला शिकवण देण्यासाठी अशा स्वरूपाच्या मागण्या संतांच्या ठिकाणी आहे का नाही. हे चिदान देवा देवा मागणी करण्याचा हा अभंग असल्या कारणानं त्या असलेल्या तुकोबारायाच्या मागणीचा विचार करा. दान मागताय तुकोबाराय तो प्रकार निराळा आहे. गुरुबुद्धी नको म्हणताय तो प्रकार निराळा आहे. आणि असलेल्या अभंगामध्ये तुकोबाराय मात्र वेगवेगळ्या असलेल्या पद्धतीची मागणी करतायत. काय मागणी करतायत. क्षेम परक अशा स्वरूपाची मागणी करतात. जे प्राप्त झालं ते टिकावं. जे प्राप्त नाही ते मिळावं ही मागणी निराळी. आणि जे प्राप्त झालं ते टिकावं
अशा स्वरूपाची मागणी म्हणजे क्षेम रूपाची मागणी आपल्याला मानावी लागते. पहा भगवंतांनी भगवद्गीतेमध्ये त्या दोन शब्दांचा विचार केला, क्षेमाचा विचार केला. अनन्या चिंतयन्तो मां ये जनाः पर्युपासते दीनान् नित्याभियुक्तानां. पुढचं महत्वाचं आहे, योगक्षेम वहाम्यहं. मी त्याचा योगही करतो आणि त्याचा क्षेमही पाहतो. योग करतो आणि क्षेम वाहतो. याचा अर्थ काय करायचा? ज्याची प्राप्ती नाही अशाची प्राप्ती रूप योग आहे. अप्राप्ताची प्राप्ती नामयोग आणि प्राप्ताचं संचालन, प्राप्ताचं संरक्षण नामक्षेम. विठ्ठल क्षेमाचा विचार इथं आपल्याला करायचा आहे. असं आहे, जी गोष्ट आपल्याला प्राप्तच नाही त्या प्राप्त नसलेल्या गोष्टीची प्राप्ती करणं एक वेळ सुलभ आहे, पण प्राप्त झालेल्या वस्तूचं संरक्षण करणं ही गोष्ट निश्चित पद्धतीत अवघड मानावी लागते. उदाहरण देतो म्हणजे आपल्याला समजेल. एखाद्या व्यक्तीला काही धनसंचय करायचा आहे. धनसंचय करण्यासाठी काय करेल? व्यापार करेल, नोकरी करेल, उद्योगधंदा करेल, शेती करेल. म्हणजे हे सगळे उपाय कसे झाले? अगदी सभ्य माणसाचे उपाय झाले. दुसरे उपाय काय असतात? चोरी करणं, दरोडा घालणं, जाता जाता काहीतरी पाकिट मारणं, जाता जाता कोणतरी वस्तू उचलणं, हे सगळे प्रकार एका प्रकार नाही. याच्यात उच्च प्रकार काय? बँक लुटणं. हे आता बंद झाले बरं. चित्रपटात पाहायचे, पूर्वी होते म्हणे. आता तेवढा मी काही पूर्वीचा नाही की बँक लुटलेली ऐकली, असं मी काही नाही. पिक्चर मध्ये बघितलेलं आपण सगळ्यांनी आठवा. बँक लुटणं हे सगळे प्रकार कसे बरं? पैसे प्राप्त करण्याचे असभ्य माणसाचे प्रकार, चोराचे प्रकार. सभ्य माणसाच्या प्रकाराचा विचार करा. जोडनिया उत्तम व्यवहारे उदास विचारे वेच कधी धन जोडताय. कसं जोडावं? तो करा म्हणताय. उत्तम व्यवहारे, उत्तम व्यवहार करून धन जोडलं जाईल. खरंय, आता धन मिळालं. आता धन मिळवण्यासाठीचा केलेला श्रम हा मोठा मानायचा का? मिळालेल्या धनाचं संरक्षण करण्यासाठी जो परिश्रम करावा लागतो तो कठीण मानायचा. अन्न आपण खातो, अन्न प्राप्त नाही म्हणून खाल्लं. किती खाईल व्यक्ती? पोट भरून गळ्यापर्यंत अन्न खातो. व्यक्तीची सवय असते पहा, ज्याला जी गोष्ट जास्ती आवडते ती गोष्ट तो गळ्यापर्यंत खातो. पूर्वीचे लोक म्हणत असत बरं की किती जेवला? म्हणे आम्ही तोंड आ केलं नाही तुला दिसेल आम्ही किती जेवलो. म्हणजे आमच्या गळ्यामध्ये ते आलेलं आहे. अशी काही मंडळी पंढरपुरामध्ये आज सुद्धा उपलब्ध आहे बरं. त्यांना जेवायला बोलवायचं, धाडसच करून बघा. 2 ताट जिलेबी, 3 ताट श्रीखंड, 35 लाडू, 40 लाडू. हे काही गमती नाही बरं. तुम्ही पंढरपूरला या, मी नाही दाखवलं तर बोला. अशी माणसं आहेत, फक्त तुम्ही जेवण ठेवा. आणि अशा माणसं 10 माणसं मी बोलवतो अशी, आणि अशी 10 माणसं सांगतो आणि त्या 10 माणसांना जर जेवायला घातलं तर मला वाटतं एका गावाची पंगतच होऊन जाईल. 10-100 एवढ्या लोकांचं जेवण होईल बरं. एवढी खाणारी माणसं आहेत. किती खातात? गळ्यापर्यंत यावं, गळ्यातलं दिसावं. तोंड आ केलं की आत लाडू वगैरे सगळे चुरलेले सगळे दिसावेत. एवढं खाणारी मंडळी आपल्याला दिसतात. खरे अप्राप्त होतं, प्राप्त केलं, पोटात साठवलं. साठवताना श्रम नाही तो. काय श्रम केले साठवताना? खालचा हात घेतला आणि वर केला आणि असा तोंडात घेतला आणि काय केलं? पुन्हा चावावं लागतं बरं. जो चावत नाही म्हणजे थोडेही परिश्रम करत नाही त्याला म्हटलं जातं गिळ बाबा. जीव नको म्हणत नाही त्याला, गिळ. आलाय बरं, काही काम धंदा तुला नाही, आता गिळायला बस. म्हणजे काय आहे? काम धंदा करत नाही, काय करत नाही, केवढे परिश्रम करत नाही. चावायची सुद्धा परिश्रम त्याला नकोय असा तर आपल्याला अर्थ करता येतो. तो व्यक्ती चावला तर पाहिजे का नको? घास त्याने गिळला तर पाहिजे का नको? चावलं पाहिजे, गिळलं पाहिजे. आत गेलं,
अप्राप्ताची प्राप्ती झाली. इथपर्यंत जेवलेल्या व्यक्तीला ज्या अन्नाची प्राप्ती झाली त्या अन्नाच्या प्राप्तीसाठी म्हणून करावे लागणारे श्रम कमी आहेत. आता पुढचा विचार करा, पोटात ते सगळं असलेलं अन्न साठवणं आणि त्याला जिरवणं याच्यासाठी किती श्रम लागणार आहे विठाल. त्याला चालता येणार नाही, त्याला बोलता येणार नाही, त्याला पाणी पिता येणार नाही. कशासाठी हे? क्षेमासाठी. क्षेम म्हणजे जे प्राप्त झालं त्याचं संरक्षण करायचंय आणि त्याचं संरक्षण करण्यामध्ये जास्ती श्रम होतात, जास्ती कष्ट होतात. तुकोबारा एका अभंगात बोलतात पहा, काय बोलतात तुकोबारा? कठीण योगा होनी कठीण योगा होनी क्षेम ओ कलिया होत असे श्रम. तुम्हाला म्हणतात देव म्हणाला ना, योगही करतो आणि क्षेमही करतो. क्षेम नाम प्राप्तीची संरक्षण रूप अवस्था, संरक्षण रूप क्रिया. मग त्याचा विचार करा, जे प्राप्त नाही त्याची प्राप्ती सोपी आणि जे प्राप्त आहे त्याचं संरक्षण अवघड आहे. तुकोबाराय म्हणतात त्या योगापेक्षा हा क्षेम काय आहे? कठीण आहे. का कठीण आहे? म्हणजे जर साठवायला गेला तरीही श्रम, आणि जर ठरवलं की खाल्लेलं अन्न आता मला पचत नाही, आता मला ठेवायचं नाही, हे बाहेर काढून टाकतो, आणि त्यांनी जर ओकायचं ठरवलं तर ओकणं सुद्धा काही सुखाचं आहे का? हो, इथून इथपर्यंत सगळी सिस्टीम हलते आणि ती केवढी हलते? अशी वर खाली हलते का? हलत नाही. ओकणं म्हणजे काय आहे? पण सोप्या परिभाषेत घ्या, ओकारी काढून टाकायचंय आतून सगळं, आणि ते काढायचे म्हणजे काय होणार आहे? श्रम होतात का? होत नाही. श्रम होतात. साठविल्याच्या दुप्पट श्रम ओकण्यामध्ये होतात. म्हणजे क्षेम अवघड आहे का? अवघड नाही. निश्चित पद्धतीत पहा, क्षेम अवघड आहे. मग क्षेम जर अवघड आहे, जेव्हा आमच्यापाशी सुख नाही, सुखाची प्राप्ती आम्हाला हवी, ही मागणी बरी खरंय, पण याच्यापेक्षा श्रेष्ठ मागणी काय? तेव्हा प्राप्त झालेलं सुख हे निरंतर चिरंतन सनातन रूपाने, शाश्वत रूपाने, नित्य रूपाने आमच्यापाशी टिकू दे. अशा पद्धतीच्या मागणीला काय म्हणावं लागतं? क्षेम संरक्षण रूप मागणी. आणि त्या प्रकरणाचा हा भाग विठालो. आता माझ्या भावा अंतराळी नको जीवा, आधी भागाती करीतो नाम उच्चारितो. देवाला मागणी करता, देवा मला जो भाव प्राप्त झाला, मला जी श्रद्धा प्राप्त झाली, ती श्रद्धा आणि त्या श्रद्धेपासून माझं अंतर कदापि पडता कामा नये. मला श्रद्धा प्राप्त आहे, मला भाव प्राप्त आहे, माझ्या ठिकाणी भक्ती तुझ्या कृपेने आली आहे, सगळं खरंय. पण देवा अजूनही कृपा कर. काय कृपा कर? त्या असलेल्या भक्तीत आणि त्या असलेल्या श्रद्धेत वा त्या असलेल्या भावामध्ये आणि माझ्या कोणत्याही पद्धतीचं अंतर पडू देऊ नको. म्हणजे
माझ्याहून श्रद्धा दुसरीकडे जाऊन राहावी, माझी भक्ती मला सोडून निघून जावी, माझा भाव माझ्यापासून लांब जावा, अशा पद्धतीचं काही होऊ देऊ नको. म्हणजे काय, मी भक्ती विरहित होऊ नये, मी भाव रहित होऊ नये, ती श्रद्धा रहित होऊ नये, एवढी कृपा देवा आमच्यावर कर. अंतराय नको देवा. आणि हे होण्यासाठी देवा काय करतो मी, मला भाव प्राप्त झाला त्याचं अंतर पडू नये होण्यासाठी काय करतो, आले भागा ते करीतो. जे मला वाट्याला आलं, भागा म्हणजे वाट्याला जे आलं ते कर्तव्य माझं आहे, ते कर्तव्य मी सगळं करतो. तू सांगितलेली मी कोणतीही आज्ञा मोडत नाही देवा. तुझे नाम उच्चारितो. अजून काय करतो, तुझ्या असलेल्या नामाचा उच्चार करतो. उच्चार करतो म्हणजे काय करतो, तुझं नाव घेतो देवा. कसं नाव घेतो, मोठ्याने नाव घेतो. उच्चारण नाम काय आहे, रामकृष्ण टाहो नित्य देवा. तुझं नाव आम्ही मोठ्याने घेतो. तुकोबा म्हणतात त्याच्यासाठी, जे माझ्या वाट्याला कर्म आलं, जे तुम्हाला कर्म दिलंस, जे माझ्या प्रारब्धाने मला प्राप्त झालं, जे माझ्या जन्माने मला प्राप्त झालं, जे माझ्या वर्णाने मला प्राप्त झालं, जे शास्त्र विहित असं कर्म मला प्राप्त झालं, त्या सगळे असलेल्या कर्माचा यथाशक्ती यथामती निर्वाह करण्याचा सगळा मी प्रयत्न करेल, आतोनात त्याचा प्रयत्न करेल. आणि त्याच्या जोडीला काय करतो देवा, तुझे नाम उच्चारितो, तुझं मी नाव घेतो. पण हे सगळं करीत असताना देवा मला माझ्या मनाची भीती. प्रत्येक व्यक्तीला कोणाची भीती असली पाहिजे, तर विचार करावा. एखादा मनुष्य त्याचं नाव पती आहे, पतीला कोणाची भीती असते, पत्नीची भीती असते. पत्नीला कोणाची भीती असते, पतीची भीती असते. लेकराला कोणाची भीती असते, मातेची भीती असते, पित्याची भीती असते. मात्या पित्याला कोणाची भीती असते, आजच्या जमान्यात विचार करा, लेकराची भीती आहे. विठ्ठल प्रत्येक व्यक्तीला काही ना काहीतरी कोणापासून तरी भीती का भीती नाही, पण ही भीती व्यर्थ आहे. ही भीती काही कामाची नाही. कोणती भीती असावी, भीती सुद्धा भय सुद्धा असं असलं पाहिजे की ज्या भयाचा परिणाम आपल्या असलेल्या आध्यात्मिक अवस्थेच्या उन्नतीसाठीच झाला पाहिजे. त्याचा उपयोग काहीतरी पाहिजे ना. भय काय त्याचा उपयोग आहे, म्हणजे अपनती होणं, अधोगती होणं, खाली सरकणं, पापी होणं, याच्यासाठी म्हणून हा प्रकार नाहीये. मग काय आहे, भय जरी असलं तरी व्यक्तीचं भय त्याला पापापासून सोडविणार असलं पाहिजे, त्याची उन्नती करणार असलं पाहिजे. असलं भय त्यांनी स्वीकारावं लागतं. मग कोणतं भय, तुकाराम महाराज म्हणतात, मला कोणत्याही जगातल्या पदार्थाची भीती नाहीच. पण भीती कोणाची आहे, मना सज्जना असलेलं जे आपलं मन आहे, त्या मनाची मला भीती वाटते. ते मन कधी कुठे घेऊन जाईल, कधी काय करेल ठाऊक नाही. बरं, आता कीर्तनाला बसलेले सगळेच जण आहेत, खरोखर बसले, मनाने कुठे. म्हणजे दुपारी रामकथा फार चांगली झाली आणि आता हा कशाला आला मनुष्य, होते का होत नाही ते सोडा. अर्ध्या तासापूर्वी चांगलं जेवण करून आलो, आता झोप येईल असंही हा बुवा बोलला गेलाय. झोप येईल असं बोललं तर कीर्तन चांगलं, आणि झोप येत नाही असं बोललं तर कीर्तन गेलं. मन कुठे आपलं, मन आपलं तिकडं लागतंय. घराला कुलूप लावलं का नाही, घरात आपले झोपलेत का झोपले नाही, उद्याची व्यवस्था काय आहे, किती वाजता कीर्तन सुटणार आहे, काल पाऊस आलता म्हणे आज तर येणार नाही ना, मंडप असा हालायला लागला म्हणून होता, मग आज तर हलणार नाही ना. काही काळजी करू नका, मारुतीला डोंगर उचलून आणतो. आपला मंडप तर फार हलकाय, कागदाचा आहे, कापडाचा आहे, दगड माती उचलून आणली त्यांनी, आणि आपला मंडप धरणार नाही का, तो आपला मंडप धरणार आहे. मनाची भीती, मन हे बंधाला आणि मोक्षाला कारण. मन करारे प्रसन्न सर्व सिद्धीचे कारण मोक्षात. तुकाराम महाराज म्हणताय मन हे बंधनाला आणि मोक्षाला कारण आहे. भीती कोणाची आहे, मनाची भीती बाळगावी लागते. मनाची भीती म्हणून काय म्हणतात तुकाराम महाराज, दृढ माझे मन, माझं मन
येथे राखावे बांधून. माझं मन काय करा देवा, माझं मन तुमच्या असलेल्या चरणाशी, तुमच्या असलेल्या नामाशी, तुमच्या असलेल्या स्वरूपाशी बांधून ठेवा. आणि जर तुम्ही हे बांधलं तर निश्चित पद्धतीत हे दुसरीकडे जाणार नाही. आणि जर तुम्ही हे बांधलं नाही तर ते माझं मन दृढ होणार नाही, अदृढ होईल, हालेल, चंचल आहे, इकडे तिकडे फिरायला जाईल आणि स्वतःचाच घात करून घेईल. त्यामुळे या मनाला आपण काय करा, राखा आणि बांधून ठेवा. अशा पद्धतीची मागणी करतात. महाराज पुन्हा पुढे म्हणतात की असं माझ्या मनाला जरी केलं तर हे मन कसं आहे, माझं मन बलदंड आहे, त्याच्या ठिकाणची शक्ती अद्भुत आहे. आणि अद्भुत असलेली ही शक्ती असल्या कारणानं जेवढं बांधून ठेवावं तेवढ्या उसळ्या घेणार हे मन आहे. मग काय करा देवा, तुम्ही काय करा, तुका म्हणे वाटे नको फोटो देऊ फाटे. कोणत्या पद्धतीचे फाटे या मनाला आता फुटता कामा नयेत. मी ज्या श्रद्धेत राहिलो, जी श्रद्धा मला प्राप्त झाली, जी जो भाव मला प्राप्त झाला, जी भक्ती मला प्राप्त झाली, त्या अशा असलेल्या भक्तीला कोणत्याही पद्धतीत हानी होईल, कोणत्याही पद्धतीत इजा होईल आणि माझ्या ठिकाणी ती भक्ती निघून जाईल, माझ्या ठिकाणी राहणार नाही. अशा पद्धतीची असलेली कोणतीही अवस्था की जी मनाच्या माध्यमाने येईल, म्हणजे काय, काहीतरी फाटे फुटतील, कुठेतरी ते निघून जाईल, काहीतरी निमित्त करेल आणि माघारी जाईल. तर अशा असलेल्या कोणत्याही फाट्यांना सुद्धा वाटे घेऊ नकोस. माझ्या असलेल्या साधन रूप वाटेमध्ये कोणतेही फाटे फुटता कामा नये. अशा पद्धतीने या अभंगात आपल्याला 2-3 शब्दांचा विचार करायचा आहे. पहा, कोणत्या शब्दांचा विचार करायचा आहे. आता माझ्या भावा, भाव या शब्दाचा विचार करायचा आहे. दृढ माझे मन, मन या शब्दाचा विचार करायचा आहे. पुन्हा दुसऱ्या ध्रुव पदामध्ये तुझे नाम उच्चारितो, नामाचा विचार करायचा आहे. उच्चारितो या शब्दाचा विचार करायचा आहे. आले भागा ते करीतो, भागा या शब्दाचा आपल्याला विचार करायचा आहे. आणि शेवटी जाऊन विचार करा, तुका म्हणे वाटे, वाटे या शब्दाचा विचार करायचा आहे. 1-2-3-4 शब्दांचा विचार आपल्याला करायचा आहे. जास्ती आपल्याला विचार या अभंगाच्या संबंधाने माझ्या मतीला करता येणार नाही. एवढ्याच अभंगाचा एवढ्या असलेल्या शब्दांचा विचार करा. काय शब्द आहे, आता माझ्या भावा अंतराय नको देवा. देवा तुका महाराज प्रार्थना करतात, देवा माझ्या ठिकाणी भाव प्राप्त झाला. भाव प्राप्त झाला म्हणजे नेमकं काय झालं, भाव म्हणजे नेमकं काय या गोष्टीचा विचार करा. भाव या शब्दाचा विचार करत असताना 2-3 पद्धतीत आपल्याला विचार करता येतो. भाव म्हणजे काय, मूल्य, किंमत. व्यवहारिक बुद्धीने विचार करा ना, सोन्याचा भाव किती, चांदीचा भाव किती, हिऱ्याचा भाव किती, माणिकाचा भाव किती, म्हणजे काय, किंमत, मूल्य या स्वरूपाने त्याचा विचार करा. भाव या शब्दाचा अर्थ मूल्य, किंमत, व्यवहारिक बुद्धीने त्याचा आपल्याला विचार करता येतो. दुसऱ्या दृष्टीने विचार करा, माझा भाव म्हणजे नेमकं काय आहे, माझी मान्यता. अहो मी तुम्हाला त्या दिवशी बोललो, काय बोललो, हा वेडा मनुष्य आहे असं मी ओघात बोलून गेलो, पण माझा काय तुम्हाला तसा बोलण्याचा भाव नव्हता. भाव नव्हता म्हणजे काय, मान्यता. मला तसं म्हणायचं नव्हतं, माझा तसा विचार नव्हता. भावना, विचार, भावना, मान्यता, माझी तशी मान्यता नव्हती, माझा तसा विचार नव्हता. मग एक मूल्य रूपाने विचार करा, म्हणजे किंमत रूपाने भाव या शब्दाचा विचार करा. पुढचा असलेला विचार मान्यता रूपाने करा आणि एक विचार या अर्थाने भाव या शब्दाचा विचार करा. कोणता शब्द, कोणता अर्थ या अभंगामध्ये त्याचा विचार करावा लागतो. मूल्य या शब्दाचा विचार केला तर किंमत लावता येते का, तेव्हा माझ्या ठिकाणी किंमत आली, आता माझी किंमत कमी होऊ देऊ नको. देवाला हे मागणं असतं,
नाही, माझी किंमत आहे, समाजात माझी पद आहे, माझी इज्जत आहे, माझी प्रतिष्ठा आहे, असं जर म्हणू लागले आणि एखादा संत जर असं म्हणू लागला तर त्याला संत म्हणता येतं का? नाही, त्याला संत म्हणता येत नाही. का म्हणता येत नाही? किंमत, प्रतिष्ठा, पद, इब्रत या सगळ्या गोष्टी अहंकार रूपामध्ये जातात, अभिमान रूपामध्ये जातात. प्रत्येक व्यक्तीला काहीतरी अभिमानाला, अहंकाराला तर त्या असलेल्या अहंकाराच्याच गोष्टीने तो विचार करतो. एक राजा होता, त्या राजाला राजा म्हणजे प्रतिष्ठा का प्रतिष्ठा नाही? प्रतिष्ठा आहे. त्याच्यापेक्षा संपत्ती का संपत्ती नाही? संपत्ती आहे. राजाला पडलं स्वप्न. स्वप्नामध्ये राजा एकटा झाला, तो जंगलामध्ये अडकला, काही राहिलं नाही. इकडचं सैन्य स्वप्नात संपून गेलं, पण स्वप्नात